म्हणजे अशी म्हसोबाची मूर्ती मी तर पहिल्यांदाच बघितली. तुम्ही बघ म्हसोबाच्या इथं बघा कोंबडा कापून तयारी, म्हणजे काय ती कोंबडा कापल्या पाहिजे, पिसं बिसं पडलेली आहे ती सगळी. असं जगणं लोकांना आवडतं, ती मी आता सध्या ह्या व्हिडिओ जगायला लागलोय. पवन चक्की कसा आहे, पवन चक्क्याचा आवाज सुद्धा येतोय, फिरतय ना ती, एवढ्या हळू फिरते पण असं विमान गेल्या का आवाज यायला लागला. आता विट्यावरनं अकलूजला लग्नासाठी चाललोय. आता ऊन लय यायला लागले ना, एक मिनिट. विट्यावरनं अकलूजला लग्नासाठी चाललोय आणि मधीच म्हणजे कुक्कुडवाड म्हणजे म्हसवड मार्गे चाललोय. कुक्कुडवाडच्या घाटात बरोबर आम्ही नाश्ता करायला कुठं थांबणार नव्हतो म्हणून घरातूनच बाजरीची भाकरी, चटणी, ठेसा वगैरे सगळं घेऊन आलोय. आणि आता ती खायला जागा हुडकत होतो आणि ती एकदम भारी एकदम जागा गावली आम्हाला कुठं बघा, एकदम डोंगरात. आणि कुक्कुडवाडचा घाट जिथं चालू होतोय तिथं एक म्हसोबाचं मंदिर आहे. त्या म्हसोबाच्या मंदिरात आम्ही मुक्काम ठोकलाय आणि आता तुम्हाला सगळं दाखवतो इथलं. सगळ्यात पहिल्यांदा एवढा भारी सीन आहे ना हो, सकाळ सकाळ 9:30 पावणे 10 वाजलेत आत्ताची. आणि एवढं भारीचं वातावरण आहे, डोंगरदऱ्यातलं वातावरण काय असतं ते आता ज्यांनी अनुभवलंय त्यांनाच माहित आहे. ज्यांनी अनुभवलं नाही त्यांनी या व्हिडिओतनं अनुभवा. तुम्हाला सगळं दाखवतो इथलं कसलं भारी आहे. इथं मागं वागं नसतं डोंगर बिंगर. आता मागचा कॅमेरा चालू करतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो. तर आता इथं म्हसोबाचं मंदिर आहे आणि हे घाट तिथं चालू झालाय. ते गाडीच्या बरोबर तिथनं घाट चालू होतोय. जरा म्हणजे मागं गेलं की घाट चालूच आहे थोडा. पण मी पहिल्याच टेकावर म्हसोबाचं मंदिर आहे, तुम्हाला नंतर दाखवतो. पण पहिला इथला नजारा दाखवतो, कसलं हिरवं गार नुसतं. म्हसोबाच्या इथं बघा कोंबडा कापून तयारी, म्हणजे काय ती कोंबडा कापल्या पाहिजे, पिसं बिसं पडलेली आहे ती सगळी. ही इथं कोंबडं कापून कोंबडं शिजवायचं, जेवण करायची, सगळं इथली तयारी आहे. आता ही बघा कसलं भारी सीन आहे. हे बघा पहिला पवन चक्क्या, बघा पवन चक्की कसा आहे. पवन चक्क्याचा आवाज सुद्धा येतोय, फिरतय ना ती, एवढ्या हळू फिरते पण असं विमान गेल्या का आवाज यायला लागला. आता बघा ऐकू येते का, नाही येणार बहुतेक तुम्हाला. हे बघा पवन चक्क्या किती आहे तिथं घाटावर. ह्यो नजारा बघा कसला खतरनाक आहे, एकदम असा भारी हिरवगार दिसतंय. सकाळचं ऊन कवळं, सगळीकडे पवन चक्क्या, घाटातनं गाड्या यायला लागले त्या, कसं भारी ना. आता ही असं ठिकाण, असं वातावरण, असं जगणं लोकांना आवडतं, ती मी आता सध्या ह्या व्हिडिओ जगायला लागलोय. तुम्ही पण बघा कसं आहे. इथं बघा सगळं, इथं सगळं डोंगर, वाळलेलं गवत आहे, हिरवगार, पाऊस पडलाय आधी मध्ये, सगळं हिरवगार झालंय. आता आपण तिकडं जाऊया. घरातली म्हसोबाचं दर्शन, तर म्हसोबाचं मंदिर दाखवतो पहिल्यांदा तुम्हाला. आता मी म्हसोबाचं मंदिर असं ही पहिल्यांदा बघितलं. असं नाहीतर असं कसं पाषाणातली मूर्ती असते किंवा काय असते, म्हणजे दगड पाषाणच असतोय, त्याला पुजलेला असतंय. आता हे म्हसोबाचं श्री म्हसोबा प्रसन्न, म्हणजे ही 2000 साली स्थापना झाली. स्थापना म्हणजे ही दगडी बांधकामची स्थापना झाली आहे. ऑलरेडी म्हसोबा तिथं होता. आता ही सगळ्यात पहिल्यांदा बहुतेक मला असं वाटतं की पहिल्यांदा पाषाणच असणार आहे आणि त्याच्यानंतर मूर्ती केली असणार. आता ही म्हसोबाचा पायथा आहे, पाया पुढे आपण आणि म्हसोबा दाखवतो तुम्हाला. हे बघा म्हसोबाची मूर्ती सगळ्यात पहिल्यांदा बघितल्यानंतर ना असं मारुतीचं मंदिर असल्याचं मला वाटलेलं, पण परत ना व्यवस्थित बघितल्यानंतर ना बघा म्हसोबा, त्याचा टोप वगैरे सगळं व्यवस्थित असं एकदम भारी आहे. म्हणजे अशी म्हसोबाची मूर्ती मी तर पहिल्यांदाच बघितल्या. तुम्ही बघा कमेंट करून सांगा. तर आतला असा आहे, एकदम असं गाभारा वगैरे, एकदम थंड वाटतंय सगळं. चला आता आपण बाहेर जाऊया. बाहेर आमच्या घरातल्यांनी नाश्त्याची सोय केली. मला 2 वेळा लागलं इथं बाहेर निघताना. इकडं घाट आरंभ, घाट सुरुवात, गाड्या येणे जाणे, आणि आमची इथं माणसं सगळीजण बसलेली इथं नाश्ता करायला. शांत बसा, सगळे बसले. ती जेवायचा वाडा. चला नाश्त्याची सुरुवात केली. आता नाश्त्याला काय काय आणले बघा. बाजरीच्या भाकरी कालच आपल्या हॉटेलवर केलेल्या होत्या, शिळ्या भाकरी ठेचा खायला भारी वाटतं म्हणून. आणि मसाले वडा तेजून आणले, त्या वडा ना वडी, ही मटकी, मसाल्या वड्या, मटकी. आणि हो काल अभिनयाचा वाढदिवस झालता. सगळ्यांनी अभिनयाला हॅपी बर्थडे म्हणा. ए हो इकडे बघ, हॅपी बर्थडे. सगळी केक खायला लागले ते. आता आपण नाश्ता करूया. तर इथं माग पण ही काय आहे, काय ही मागचं काय आहे,
हा ही म्हसोबाचं दैत्य आहे वाटतं, ती पण दाखवतो तुम्हाला जवळ. म्हसोबाचं दैत्य आहे वाटतं, आईने तर सांगितलंय मला, त्यामुळे त्यांना पण त्यांच्या पण पाया पडा सगळ्यांनी. आणि इकडे पावत काय त्या इथं पण पाव आहे. आता इथं बघा ही कशाचं झाड आहे का, ही वडाचं आहे ना, पिंपरणीचं झाड आहे. केवढं मोठं केवढं जुनं झाड आहे बघा. हे असलं ना तर बघायला मिळत नाही. ते आता बाहेर आलोय म्हणलं सुट्टी देत नसतो, म्हणलं ब्लॉगच बनवतोय आता. एवढा भारी. आणि त्या झाडाखाली आम्हाला बरोबर कशी सोय झाली बघा. आहे नाही, कसलं भारी. म्हणजे असं क्षण जगायला नशीब लागतं, ते आमचं आज होतं, त्यामुळे थांबलो बरोबर. माझ्याच डोक्यात आलं इथं थांबायचं. आता ही म्हसोबाचा गुलाल वगैरे लावलेला आहे. आम्ही लग्नाला जाणार आहे आता मस्तपैकी. आणि माझा लुक ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही एकदम केस वगैरे वाढलेला बघितला असेल, दाढी वाढलेला. की माझं काम वेब सिरीजचं चालू होतं, शूटिंगचं, त्यामुळे होतं. आता त्याला पॅकअप झालाय, त्यामुळे आता मी दाढी पण केल्या बारीक आणि केस पण केल्या. कसं दिसतोय सांगा तुम्ही मला. चांगलाच दिसत असणार आहे. चला आम्ही आता नाश्ता करतो आणि इथं आम्ही आता लग्नाला जातो. नाश्ता म्हसोबाच्या मंदिराच्या शेजारी. ही बघा काय काय काही मोड आलेली मटकी, चटणी बिटणी टाकून घरची, एकदम भारी लागते. ठेसा पण आहे, खातो. लय भारी लागतंय. वातावरण तर एवढं खतरनाक झालं इथलं, असल्या वातावरणात पहिल्यांदाच खायला लागले मी. काय तर भजी भजी घ्यायला पाहिजे. दही तर घेतलं पाकिट संपलं की काय, नाही लागणार. नंतर ना भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि इथलं वातावरण, कुकुडवाडचा घाट तुम्ही बघितलाय का, किंवा इथं तुम्ही कधी आलता का, आल्यानंतर या म्हसोबाचं दर्शन घेतलंय का, दर्शन घेतलं असेल तर इथं बसून कधी तुम्ही नाश्ता जेवण केलंय का, असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ बघत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आवडला तर दुसऱ्यांना पण शेअर करून टाका आणि सांगा विशाल चौथीचा ब्लॉग लय भारी असते म्हणून. बाय बाय. बाय करा सगळ्यांनी. चला.